ऊर्जा संकटाचा परिणाम केवळ स्वयंपाकघरात नाही तर तो विमान प्रवासावर देखील दिसू लागला आहे। पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम जागतिक विमान वाहतूक उद्योगावरही होत आहे। इंधनाच्या किमती झपाट्याने वाढल्यामुळे अनेक एअरलाइन्सनी तिकिटांचे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे। विमान उद्योगात एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजे ATF हा सर्वात मोठा खर्चाचा घटक असतो। एखाद्या विमान कंपनीचा एकूण खर्चात जवळपास 30 ते 40% हिस्सा इंधनाचा असतो। म्हणूनच इंधनाचे दर वाढले की एअरलाइन्सना तिकिटाचे दर वाढवावे लागतात। सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जेट इंधनाच्या किमतीत मोठी उसळ झाली आहे। संघर्ष सुरू होण्यापूर्वी जेट इंधनाची किंमत सुमारे 85 ते $90 प्रति बॅरल इतकी होती। मात्र काही दिवसातच ती वाढून $150 ते $200 प्रति बॅरल इतकी झाली आहे। या वाढीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स आर्थिक ताणाखाली आल्या आहेत। काही कंपन्यांनी आधीच तिकिटाचे दर वाढवले आहे। ऑस्ट्रेलियाची क्वांटास, न्यूझीलंडची एअर न्यूझीलंड आणि स्क्वेडेनियाची SAS या कंपन्यांनी विविध मार्गावर भाडेवाढ ही जाहीर केली आहे।